नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गुजरातमध्ये दारूबंदी असल्यामुळे गोव्यातून अवैध दारूची चोरटी वाहतूक करणाऱ्या वाहनाला पकडून 75 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई बेळगाव अबकारी खात्याच्या पोलिसांनी केली. जिल्हा अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना गुप्त बातमी मिळाली होती. मिळालेल्या बातमीच्या आधारे पोलीस पथकाने खानापूर तालुक्यातील कणकुंबी चेकपोस्ट येथे सापळा रचला. गोवा चोरला घाटाकडून येणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असता 1 वाजता एक गाडी भरधाव येताना दिसली. त्या गाडीची सखोल तपासणी केली असता त्यामध्ये दारू साठा आढळला. मात्र या गाडीतील चालक फरार झालाय. बैलहोंगल तालुक्यातील अमतूर बेविनकोप येथे रस्ता ओलांडल्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एकाचा भोसकून खून केल्याची घटना काल सोमवारी घडली. अमतूर गावातील केदारी यल्लाप्पा अंगडी वय 42 असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. चाकूने वार केल्याने त्याला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्यानं उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा उपचाराविना मृत्यू झाला. या घटनेमध्ये संशयित आरोपी बाळाप्पा शिवानंद अंगडी वय 21, शिवानंद बाळाप्पा अंगडी वय 51, आत्मानंद शिवानंद अंगडी वय 14 हे फरार झालेत. या प्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. चिक्कोडी तालुक्यातील मांगणूर येथील विवाहित महिलेने 17 महिन्याच्या मुलासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याबाबत चिक्कोडी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घरगुती वादातून ही आत्महत्या केल्याचा संशय असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. घरगुती वादातून रागाच्या भरामध्ये आज मंगळवारी दिनांक 1 रोजी गायत्री वाघमोरे वय 26 हिने 17 महिन्याच्या कंदम्मा या मुलाला घेऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी तलाठ्यांनी गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे धरले असून आज मंगळवारी 6व्या दिवशी देखील मागण्या मान्य न झाल्याने आंदोलन सुरूच आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये तलाठ्यांनी ठाण मांडला आहे. महसूल खात्यातील प्रमुख जबाबदाऱ्या तलाठ्यांवर आहेत. क दर्जा अधिकाऱ्यांप्रमाणे जरी तलाठ्यांचे काम होत असले तरी त्याप्रमाणे वेतन दिले जात नाही. त्यामुळे वेतनामध्ये वाढ करण्यात यावी ही मुख्य मागणी आहे. महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात आल्यापासून विविध समस्यांमुळे आरोप प्रत्यारोप होत आहेत. यातच राज्याची सत्ता काँग्रेसकडे आणि महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता, यामुळे लहान सहान विषयांवरून ही गदारोळ उडत आहेत. आता शहापूर येथील त्या जागेच्या प्रश्नावरून महानगरपालिकेमध्ये मोठे राजकारणाचं महानाट्य घडले. ती जागा मूळ मालकाला परत देण्यात आली. मात्र आता सत्ताधारी गटातून त्या विरोधात आवाज उठवण्याची शक्यता आहे. त्यामुळे महानगरपालिका आयुक्तांची मात्र यामध्ये फरफट सुरू झाली आहे. याबाबत सत्ताधारी गटाने लवकरच कौन्सिल बैठक घेण्याची तयारी सुरू केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बेळगावमध्ये गणेशोत्सव व ईद मिलाद मिरवणूक शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस खात्यातर्फे याडा मार्टिन यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित नगरसेवक रवी साळुंखे, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, अप्पाजी बस्तवाडकर, दशरथ नागरे, राजू सावंत, बंडू बिर्जे, रोहित भाकोजी आदी उपस्थित होते. एकीकडे बेळगावच्या रहदारीत वाढ झाली असून वारंवार वाहतूक कोंडीची समस्याच निर्माण होत आहे. अशातच अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा होईल असे अनेक प्रकार घडत असून आता चन्नमा सर्कल पासून सन्मान हॉटेलपर्यंतच्या मार्गावर मोकाट जनावरांचा वावर वाढल्यानं रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांना कसरत करण्याची वेळ आली आहे. चन्नमा सर्कलचा सिग्नल सुटल्यानंतर वाहनांची मोठी गर्दी होते. शिवाय या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळही असते. या भागामध्ये असणाऱ्या शाळा महाविद्यालयात हजारो विद्यार्थी दररोज ये जा करतात. सन्मान हॉटेलसमोर घालण्यात आलेल्या बॅरिकेड्समुळे वाहतुकीच्या समस्येत आणखीनच भर पडली असून अशातच आता मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत. याकडे मनपाने तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून अनगोळ वडगाव मुख्य रस्त्यावरील ओमकार नगर येथे कचरा डंप करण्यात येतोय. इतर ठिकाणचा कचरा गोळा करून त्या ठिकाणी आणला जातो. त्यानंतर महानगरपालिकेच्या कचरा वाहू वाहनामध्ये तो भरला जातो. मात्र अर्धा कचरा त्याच ठिकाणी फेकून दिला जात आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली असून मुख्य रस्त्यावर कचरा डंप करण्याचे काम थांबवावे अशी मागणी या परिसरातील नागरिकातून होत आहे.
वाहनांमध्ये कचरा पूर्ण भरल्यानंतर उरलेला कचरा तेथेच टाकून देण्यात येतोय। त्या ठिकाणी कचरा कुंडीही आहे, मात्र त्या कुंडीमध्ये कचरा टाकला जात नाही। दुसऱ्या दिवशी नागरिकही त्याच ठिकाणी कचरा टाकत असतात, त्यामुळे कचऱ्याचा साठा अधिक प्रमाणात होत आहे। तेल कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल केला आहे। हा बदल लोकांच्या खिशावरील भार वाढवणार आहे। 19 किलो वजनाचा कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 48 रुपये 50 पैशांनी वाढ करण्यात आली आहे, तर 5 किलोच्या फ्री ट्रेड LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये 12 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे। वाढीव किंमत 1 ऑक्टोबरपासून लागू करण्यात आली आहे। 14 किलो वजनाच्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कुठलाच बदल करण्यात आलेला नाही। जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, वार्ता आणि संपर्क खाते व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांची 155वी जयंती टिळकवाडी येथील वीर सौधमध्ये सकाळी 9 वाजता साजरी केली जाणार आहे। पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते उद्घाटन होईल। प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, कर्नाटक सरकारचे दिल्ली येथील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, आमदार राजू कागे, राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी, खासदार प्रियंका जारकिहोळी, खासदार जगदीश शेट्टर, खासदार विश्वेश्वरय्या हेगडे कागेरी यासह आमदार मान्यवर उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर वसलेल्या शिनोळी गावानजीक असलेल्या महिपाळगड येथील महिपाळगडाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली होती। आयुष्याचा एकच प्रण गड किल्ले संवर्धन असे म्हणत बेळगावच्या सुमारे 25 तरुण आणि तरुणींनी वैजनाथ येथील महिपाळगड येथील गडाची व तटबंदीची स्वच्छता केली। तटबंदीवर पसरलेल्या वेली तसेच गवत काढून तटबंदी स्वच्छ केली। त्यांच्या या उपक्रमाचे शिवप्रेमींमधून कौतुक होत आहे। या उपक्रमामध्ये कल्याणी बसुरते, शीतल श्रीखंडे, गौतम आपटेकर, योगेश पवार, गार्गी पाटील, गजानन पाटील, शिवाली जुजवाडकर, किशोर धुडुम, दीपक कडोलकर, अभि बांगरी, कीर्ती बामणे, प्रशांत हुंदरे, प्रमोद आवरेकर, निकिता गौडवाडकर, रोहिणी, स्वाती, सोनाली आदींसह अनेक शिवभक्तांनी सहभाग घेतला होता। ढोणेवाडी येथील गणेश नगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाणी समस्या निर्माण झाली आहे। पाण्यासाठी निवेदन देऊन देखील ग्रामपंचायतीच्या वतीने दखल घेतली नसल्याने रयत संघटनेच्या पुढाकाराने व संतप्त महिलांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। यावेळी महिला व रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीसमोर ठिय्या मांडून पाणी समस्या निकाली काढण्याची मागणी केली। येत्या 5 तारखेपर्यंत पाणी व मुतारीची समस्या सोडवली नाही तर पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे। तसेच मोर्चा आल्यावर कोणतीही समस्या सोडवण्याऐवजी त्या समस्यांकडे आधीच लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली। राज्यातील महिला व बालविकास खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव जिल्हा भौगोलिकदृष्ट्या अत्यंत मोठा असून याच्या विकासासाठी बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याची तातडीची गरज असून यासाठी सर्व आमदारांच्या वतीने सरकारसमोर प्रस्ताव मांडण्याचा पुढाकार घेतल्याबद्दल त्यांचा चिकोडी जिल्हा आंदोलन समितीच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला। चिकोडी जिल्हा आंदोलन समितीचे अध्यक्ष संजू बडिगेर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्री हेब्बाळकर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले। तसेच जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने बेळगाव जिल्ह्याचे विभाजन आवश्यक असून पुढे ठेवलेले पाऊल मागे घेणार नाही असे त्यांनी सांगितले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।